हॅलो 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 मित्रांनो, आपण 1.1 एक्सरसाइज सुरू केला होता. पहिले 4 एक्झाम्पल आपण फिनिश केले होते. 5व्या एक्झाम्पल पासून आज आपण पुढे जाणार आहोत. तुमचा एक्सरसाइज 1.1 चालू आहे. चॅप्टरचं नाव तर तुम्हाला माहितीच आहे. सर चॅप्टरचं नाव काय? कमिशन, ब्रोकरेज अँड डिस्काउंट. ठीक आहे. कमिशन, ब्रोकरेज अँड डिस्काउंटच्या बेसिक कन्सेप्ट पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला पूर्ण क्लिअर केलेल्या आहेत. त्यानंतर आपण एक्सरसाइजलाही सुरुवात केली आहे आणि हा एक्सरसाइज बाळांनो आज आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. जेवढे जास्त एक्झाम्पल होतील तेवढे आज आपण कव्हर करूयात. चला, आणि खूप कन्सेप्च्युअल पद्धतीने करूयात. ठीक आहे. चला पुढे. आता 4 एक्झाम्पल आपण त्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. सेकंड नंबरची व्हिडिओ आहे. आता बघा काय म्हणतंय एक्झाम्पल, चेक करूया बाळांनो. ठीक आहे. प्रिया प्रिया ओ रे प्रिया, प्रिया गेट सॅलरी ऑफ ₹15,000 पर मंथ. ओके सर, 15,000 रुपये सॅलरी भेटत होती पोरीला. अँड कमिशन ऍट 8% ऑन द सेल्स ओव्हर 50,000. क्या बात है. जर 50,000च्या पुढे सेल केला तर तिला 8% कमिशन भेटत होतं. ओके, नॉर्मल, सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत. 15,000 सॅलरी आहे त्या पोरीला. ओके, 8% कमिशन आहे जर सेल किती केला? 50,000पेक्षा वर. ओके, डन. ठीक आहे. इफ शी गेट्स 17,400, ओ हो 17,400, कुछ तो गडबड है दया, कुछ तो गडबड है. सर काय गडबड आहे? बिकॉज बघा 17,400 तिला पेमेंट झाले. तिची सॅलरी किती आहे? 15,000. ओहो, 15,000 सैलरी, तो एक्स्ट्रा पैसा प्रिया को कितना मिला? 2,400. सर का 2,400? म्हणजे 2,400 एक्स्ट्रा पे केलेत प्रियाला. प्रिया लाडकी तर नाही? अरे नालायकांनो, इथे स्वतः क्वेश्चननी मेन्शन केले की जर प्रियाने कांड केला. कांड कोणता कांड? 50,000पेक्षा जास्त सेल त्याने केला, तिने केला, सॉरी, तर तिला भेटणार आहे जादू की झप नाही 2,400. सर 2,400 कसं काय भेटणार? बेसिकली 50,000पेक्षा जास्त जर तिने सेल केला ना, तिला 8% कमिशन भेटणार आहे सेलवर. आता 50,000च्या पेक्षा जास्त सेल केल्यावर प्रियाला भेटणार 8% कमिशन. यामध्ये आता एक लक्षात ठेवा की तिला 15,000 प्लस समथिंग 2,400 भेटलेत. येस सर. सर मग ते 2,400 तिला भेटले, त्याचा अर्थ तिने ऑफकोर्स 50,000पेक्षा एक्स्ट्रा मला सेल केलाय. यस सर. पण सर किती केलाय? कसं फाइंड आउट करणार? आता क्वेश्चन कसा फसवतो लक्षात घ्या. 50,000पेक्षा जास्त सेल केलाय तिनं. ओके डन सर, माहिती आम्हाला. आता त्याच्यावर तिला भेटणार आहे का टोटल सेलवर तिला भेटणार आहे 8%? हे पण आपल्याला चेक करायचंय. सर इट इज अ व्हेरी ट्रिकी पॉइंट बिकॉज 8% तिला भेटणार आहे ऑन द सेल्स ओव्हर 50,000 बांधो. याचा अर्थ आहे की 50,000पेक्षा जास्त जेवढी अमाऊंट असेल त्या अमाऊंटचे 8%, कंप्लीट अमाऊंटचे नाही. फॉर एक्झाम्पल प्रियाने 1 लाख सेल केला, 50,000च्या वर किती आहे? 50,000. सपोज प्रियाने 90,000 सेल केला, 50,000च्या वर किती आहे? 40,000. या 40,000चा 8%. सपोज प्रियाने 80,000 सेल केला, 50,000पेक्षा वर किती आहे? 30,000. 30,000चे 8%, 8-24. अरे तो आंसर आ गया, मैंने तो तुक्का लगाया. पण ठीक आहे, चलो स्टेप बाय स्टेप मध्ये करूया. असं तुक्का लावून आन्सर काढायचं नसतं महाराष्ट्र बोर्डच्या पेपरमध्ये. चला लक्ष द्या बाळांनो. ठीक आहे, कसं आपण करणार आहे बाळांनो, लक्ष द्या. प्रियाला सॅलरी भेटतीये 15,000, नो इश्यू. आपल्याला तिचं टोटल इन्कम घेणार. टोटल इन्कम, तिचं टोटल इन्कम काय बाळांनो? टोटल इन्कम काय तिचं? तिचं टोटल इन्कम आहे बाळांनो, एक मिनिट, आपला प्रॉब्लेम बरोबर आहे सर. टोटल इन्कम तिचं किती आहे? 17,400. या 17,400 मधून बाळांनो काही ना काहीतरी कमिशन आपलं मायनस करावं लागेल आपल्याला, लेस. सर कमिशन लेस केल्यावर काय भेटेल आपल्याला?
कमिशन लेस केल्यावर आपल्याला कमिशन लेस करण्यापेक्षा आपण सॅलरी लेस करूया तिची. सॅलरी किती आहे बाळांनो? 17,400 मधून आपण मायनस करणार 15,000. सर मग हे टोटल इन्कम नाही येणार, टोटल कमिशन येणार. येस सर, टोटल कमिशन. हे काय? टोटल इन्कम. त्यातून आपण मायनस काय केली? सॅलरी. मग राहणार काय? टोटल कमिशन अर्न बाय प्रिया. प्रियाने किती पैसे कमवले बाळांनो? किती पैसे कमवले ऍज अ कमिशन? 2,400. आता बाळांनो लक्षात घ्या, हे जे 2,400 हे 2,400 सेल्स ओव्हर 50,000 चे 8%. आता आपल्याला माहितच नाही ना सेल्स ओव्हर 50,000 किती आहे. तर आपण काय करूया, सेल्स ओव्हर 50,000 ला एक्स मानू. काय मानू? एक्स मानू. सर मग हे जे आहे इथे जागा नसेल तुम्हाला, हे खोडून टाका. येस 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 बेटा येस. आपल्याला आता हे प्रेझेंटेशन केलं आपण, 2,400 ॲज अ कमिशन काढलं. आता पुढे आपण काय करणार लक्षात घ्या. लेट सेल्स ओव्हर 50,000 बी एक्स. एक्स मानले. आता आपण त्या एक्स ला काय करूया, एक्स चा किती पर्सेंटेज आहे? 8% आहे. ठीक आहे. सो the sales over 50,000 is equal to, सेल्स ओव्हर 50,000 किती होते आपले? एक्स होते. त्या एक्स चा किती पर्सेंटेज होता? 8%, 8%. बाळांनो ते काय होतं? बेसिकली ते कमिशन होतं ना टोटल. सो कमिशन होतं ते. कमिशन इज इक्वल टू असं लिहूया आपण. कमिशन इज इक्वल टू एक्स इंटू 8%. कमिशन किती भेटलं तिला? 2,400 भेटलं सर. 2,400 इज इक्वल टू एक्स इंटू 8%. आता हा 100 तिकडे डिवाइडला आहे, इकडे आल्यावर काय होणार? मल्टिप्लायला होणार. ठीक आहे. सो कसा मल्टिप्लाय होणार इथे करून दाखवतो मी तुम्हाला. 2,400 मल्टिप्लाय 100 डिवाइड बाय 8. ठीक आहे. 8 चा पाडा येत असेल तुम्हाला. 8 के 8, 8 दुने 16, 8 के 8, 8 दुने 16, 8 त्रिक 21, 8 त्रिक 21, 8 त्रिक 21 असतं का नालायकांनो? नॉनसेन्स. 8 के 8, 8 दुने 16, 8 त्रिक 24 असतं नालायकांनो. 8 चा पाडा येत नाहीये. ठीक आहे. सो आन्सर काय असणार? 3 वर 4 शून्य, 30,000. म्हणजे बेसिकली तुम्हाला कळालं का एक गंमत, की प्रियाचा सीन असा झालाय की प्रियाने ओव्हर 50,000 चा सेल किती केलाय? 30,000. किती? 30,000. 30,000 जर तिने सेल केला असेल तर याचा अर्थ तिचा टोटल सेल किती असेल? तिचा टोटल सेल असणार आहे 80,000. खतम, फिनिश. ठीक आहे. चला पुढे. सर तेच विचारलं होतं का? येस. एक लाईन मध्ये लिहून टाकायचं की फाइंड द सेल्स मेड बाय हर. द टोटल सेल्स मेड बाय हर इज इक्वल टू, लिहून टाकणार मी. टोटल सेल्स मेड बाय हर इज इक्वल टू हे 30,000 आणि प्लस ते 50,000. किती झाले टोटल सेल? 80,000. फिनिश. आय होप कळालं असेल. ठीक आहे. 8 के 8, 8 दुने 16, 8 त्रिक 21, 8 त्रिक 24, 8 त्रिक 35, 8 त्रिक 27. ठीक आहे. नालायकांनो लक्ष द्या, पाडे पाठ असले पाहिजेत आपले. बिकॉज एक बेसिक 10 पर्यंत जरी पाडे आपले पाठ असतील ना तरी सुद्धा कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला फास्ट कॅल्क्युलेशन करता येईल. तुम्ही महाराष्ट्र बोर्डचे विद्यार्थी आहात, तुमचे ऍटलिस्ट 20 पर्यंत पाडे पाठ पाहिजेत. नालायकांनो नसेल तर आजच करा. ठीक आहे. The income of a broker remains unchanged though the rate of commission is increased from 4% to 5%. सोचो क्वेश्चन क्या बोल रहा है. इनकम ऑफ अ ब्रोकर रिमेन्स अनचेंज. ओके, नो इश्यू. इनकम रिमेन्स अनचेंज. दया, इनकम रिमेन्स अनचेंज. ठीक आहे. कमिशनचा रेट ऑफ कमिशन इन्क्रीज 4% पासून 5%.
ओहो ठीक आहे. फाइंड द पर्सेंटेज रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ द बिझनेस. आता एक गोष्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करतो बाळांनो. ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे ना. लक्ष द्या बाळांनो, लक्ष द्या की याला आहे ना तुम्ही 10 ऍझ्युम करा. काय ऍझ्युम करा? 10. म्हणजे हा पूर्ण हात आहे ना, याला 10 ऍझ्युम करा. काय ऍझ्युम करणार तुम्ही? 10 ऍझ्युम करणार. हे 10 आणि हा पण एक 10, टोटल किती झाले बाळांनो? 20. तर याचा काय लॉजिक आहे एक्झाम्पलची? एक्झाम्पल गेलं खड्ड्यात. एक्झाम्पल मला आता एक्सप्लेन नाही करायचं, मला कन्सेप्ट एक्सप्लेन करायची. लक्ष द्या, या हाताला काय म्हणणार सर? या हाताला काय म्हणणार? या हाताला म्हणणार 10, या हाताला म्हणणार 10. 10 आणि 10 किती झाले? 20. 10 आणि 10 किती झाले? 20. 10 आणि 10 20. 10 आणि 10 20. आता बाळांनो मी तुम्हाला विचारलं, हा जो 10 आहे, हा 10 या टोटल 20च्या 50% आहे. मी काही चुकीचं बोलतोय का? तुम्ही म्हणाल सर 100% बरोबर आहे तुमचं, बिकॉज हा जो 10 आहे आणि हा याला जर आपण 10 कन्सिडर केलं तर हा 10 या 10 आणि या 10च्या टोटल मधल्या पोर्शनला 50% मध्ये डिवाइड करतोय, म्हणून हा 50% त्याची व्हॅल्यू आहे. कळलं? माझे 2 हात आहेत, 2 हात मिळून मी 100% बनतो. एक हात कट केला, ओहो, तर काय होणार? 50%च राहणार. का 50% बोलला तुम्ही? बिकॉज दोन्ही हात मिळून 100% बनत होता ना. माझी फुल बॉडी आहे, फुल बॉडी 100%, मधून कट केली तर भाई सब काय होणार? 50%च बॉडी आहे ना. तुम्ही आता हे 50% कशावर काढले? 50% कसं काय बोलला तुम्ही? बिकॉज दिस हाफ ऑफ द बॉडी ऑफ द माय पार्ट इज कवर्ड 50% पोर्शन ऑफ टोटल बॉडी. झेपते का मला काय म्हणायचं? हे 5 बोट आहेत, हे 5 बोट आहेत, टोटल 10 बोट आहेत. या 10 बोटांमधले 5 बोट खतम, तर 50% बोट खतम ना. 50% हे तुम्ही कशावर काढताय? बिकॉज टोटल पोर्शनचा कव्हर करतोय हा पार्ट 50%. सर बोलायचं काय तुम्हाला? कन्सेप्ट कोणती डिलिव्हर करायची? लक्षात घ्या, जसे 10 हे 20च्या 50% होते. लक्षात घ्या, 10 20च्या 50% होते. बाळांनो हेच 10 100च्या 10% होणार. म्हणजे इथे 50% आणि इथे 10%. म्हणजे खालची संख्या जर वाढली तर पर्सेंटेज काय होत आहेत? कमी. म्हणजे टोटल बॉडीची साईज वाढतीये आणि कट होणारी साईज छोटी होतीये, तर त्याचा त्या पूर्ण बॉडी मधला प्रोपोर्शनेट हिस्सा पण छोटा आहे. 100% सर. 10 100च्या 10%, पण हाच 10 20च्या 50%. सर बोलायचं काय तुम्हाला? बाळांनो मला तुम्हाला हे सांगायचंय, तुमची इन्कम रिमेन सेम, पण पर्सेंटेज कधी वाढणार? जर खालची संख्या छोटी होईल. सर क्या बात है, आपने तो सही जगह पे तीर मार दिया. म्हणजे या केस मध्ये तुम्हाला मी प्रूव्ह करून दाखवलं की त्यांना काय म्हणायचंय की रेट ऑफ कमिशन इज इन्क्रीज. हे बघा, इथे होता 10%, इथे झाला 50%. इन्क्रीमेंटच आहे ना, पण इन्कम रिमेन फिक्स्ड. इन्कम रिमेन फिक्स्ड. इन्कम रिमेन फिक्स्ड. मग हे इन्कम कुणाच्या? टोटल सेल्सच्या किंवा व्हॅल्यू ऑफ द बिझनेसच्या असेल. पण हे जे टोटल व्हॅल्यू किंवा सेल जे असतील ते रिडक्शन झाल्यावर त्याचा पर्सेंटेज इन्क्रीज होणार. हा पॉइंट मी प्रूव्ह करून दाखवला. 100% सर. सर मग आता इथे आम्हाला सांगा की इथे काय झालंय नक्की. एक सेकंड, लेट मी ऍडजस्ट द स्क्रीन. ओके चलो. आता बाळांनो मला सांगा, द इन्कम ऑफ द ब्रोकर रिमेन्स अनचेंज. ओके, आपल्याला इन्कमच माहित नाहीये. ठीक आहे सर, काय हरकत नाही. द रेट ऑफ कमिशन इज इन्क्रीज फ्रॉम 4 to 5%. ओके सर, 4% पासून 5% झालेला आहे रेट ऑफ कमिशन. सर काढू शकता का तुम्ही? 100% मी काढू शकतो. फाइंड द पर्सेंटेज रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ द बिझनेस. लेट्स फाइंड आउट. म्हणजे त्यांना म्हणायचंय 4% ऑफ एक्स इज इक्विव्हॅलंट टू 5% ऑफ एक्स. राईट? एक्स म्हणजे काय? टोटल व्हॅल्यू ऑफ द बिझनेस. करेक्ट? ओके सर.
आता रेट ऑफ कमिशन इज इनक्रीज 4 to 5%. फाइंड द पर्सेंटेज रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ बिझनेस. आपल्याला व्हॅल्यू ऑफ बिझनेस मध्ये रिडक्शन किती झाले हे चेक करायचं. बेसिकली तुम्हाला कळतंय का मी काय म्हणतोय. याच्यामध्ये आता मी जो एवढा ओढून प्रूव्ह केला माझा पॉइंट तो तुम्हाला आय होप कळत असेल की आता इथे 4% त्यांनी म्हटलेत की द इन्कम ऑफ अ ब्रोकर रिमेन्स अनचेंज दो द रेट ऑफ कमिशन इज इनक्रीज. आपण काय केलं की ओरिजिनल व्हॅल्यूला आपल्याला एक मानावं लागेल काहीतरी. सपोज एक एक्झाम्पल आपण मानूया ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ द बिझनेसला 100 मानू आपण. चला 100 जर मानलं तर पहिल्यांदा रेट ऑफ कमिशन इज इनक्रीज फ्रॉम 4% to 5%. राईट. बेसिकली त्यांनी हे सांगितलं होतं. पण आता आपण काय करूया, लेट ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ बिझनेस एक्स मानू. एक्स नाही 100 मानू. चला बी 100. ठीक आहे. आता न्यू व्हॅल्यू ऑफ बिझनेस आपल्याला बघायचे. बाळांनो मी तुम्हाला आत्ताच सांगितलं एक गोष्ट 100 50 वर गेली. ठीक आहे 100 50 वर गेली तर वरची जी गोष्ट आहे ती जर स्थिर ठेवली म्हणजे त्याचा इन्कम स्थिर ठेवलं तर पर्सेंटेज मध्ये बदलाव येतो. ठीक आहे. मग आपल्याला करायचं काय की ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ बिझनेस बी 100 आणि न्यू व्हॅल्यू ऑफ बिझनेस आपल्याला माहित नाही. नाउ लेट अज्युम न्यू व्हॅल्यू ऑफ बिझनेस जी रिड्यूस झाली आहे बी एक्स. सो आता न्यू व्हॅल्यू तर एक्स मानली. मग ओल्ड व्हॅल्यूचा पर्सेंटेज ऑफ कमिशन किती भेटत होता 4. मग 4 इज इक्वल टू हे असं झालं 5% ऑफ एक्स. येस सर बिकॉज आता ती व्हॅल्यू रिड्यूस झाली आहे पर्सेंटेज वाढणार. ठीक आहे ना. बघा आता आता सर हे सॉल्व केलं की आन्सर येईल. येस बेटा हे सॉल्व करावं लागेल आपल्याला. कसं सॉल्व करणार. आय होप इकडे जागा ठेवली असेल मी. अरे 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 नॉनसेन्स. ठीक आहे ना. आता हे इक्वेशन आपण इथेच कुठेतरी सॉल्व करू. कसं सॉल्व करणार 100 इकडे जाणार मल्टिप्लाय होणार 4 मल्टिप्लाइड बाय 100 डिवाइड बाय काय होणार 5 होणार बाळांनो इज इक्वल टू एक्स. एक्स ची व्हॅल्यू काढा किती निघते बघा. एक्स ची व्हॅल्यू किती निघणार 4 मल्टिप्लाइड बाय 20 80. तो 80 निघणार. 80 याचा अर्थ काय जर एक्स ओरिजिनल व्हॅल्यू 100 असेल तर न्यू व्हॅल्यू 80. त्यांनी विचारलं काय पर्सेंटेज रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ बिझनेस. सपोज ओल्ड व्हॅल्यू 100 कन्सिडर केली न्यू व्हॅल्यू 80 येते म्हणजे रिडक्शन तर दाखवतीये ना आपल्याला. किती पर्सेंटेज आहे 20%. कसं काढलं सर न्यू व्हॅल्यू ऑफ बिझनेस ओल्ड व्हॅल्यू ऑफ बिझनेस मायनस न्यू व्हॅल्यू ऑफ बिझनेस रिडक्शन ऑन percentage of old value is 20%. So 20% is the final answer. Reduction. कळते. आय होप तुम्हाला कळत असेल. सर प्रेझेंटेशन बाळांनो इथे मी जागा ठेवली नव्हती स्पेस नव्हता माझ्याकडे म्हणून मी तुम्हाला रफ मध्ये कॅल्क्युलेशन करून दाखवले. बट मला कन्सेप्ट डिलिव्हर करायची होती या क्वेश्चन मध्ये. आय होप तुम्हाला कळले असेल. नेक्स्ट क्वेश्चन पासून आपण त्याला प्रॉपर रिटर्न ह्याच्यामध्ये फॉर्मॅट मध्ये लिहूया कारण ते पण महत्वाचं आहे. ठीक आहे. चला पुढे. मिस्टर पवन. आता बघा मिस्टर पवनचा काय सीन आहे. मिस्टर पवन इज पेड अ फिक्स्ड वीकली सॅलरी ओके प्लस कमिशन ओके बेस्ड ऑन अ पर्सेंटेज ऑफ सेल्स. ओके एक मिनिट हे प्रॉपर दिसतंय का. आय होप आता दिसत असेल. बेस्ड ऑन अ पर्सेंटेज ऑफ सेल्स मेड बाय हिम. ओके नो इश्यू. ठीक आहे. If on the sales of 68,000 and 73,000 in 2 successive weeks, he received 9,880 and 10,180, find his weekly salary and the rate of commission. आता इथे जे फाइंड करायला लावलंय ना आपण त्याला अज्युम करणार काहीतरी एक्स आणि वाय बिकॉज ते आपल्याला फाइंडच करायचंय. ते आपल्याला दिलेलं नाहीये. फॉर एक्झाम्पल वीकली सॅलरी वीकली सॅलरी बी एक्स. ठीक आहे. त्याची वीकली सॅलरी लेट मिस्टर पवन्स वीकली सॅलरी असं लिहू शकता. तुम्हाला जास्तच लिहायचं असेल लेट मिस्टर मी नाही लिहिणार त्याचं पूर्ण नाव वगैरे. ठीक आहे.
लेट मिस्टर पवन्स वीकली सॅलरी इज एक्स अँड कमिशन विल बी, कमिशन किती असणार वाय. ठीक आहे, सॅलरी आपण एक्स मानली, कमिशन वाय मानलं. बाळांनो मला सांगा, फर्स्ट केस मध्ये एक्स प्लस वाय पर्सेंटेज, y percentage because y is a percentage na, so y percentage, Mr. Pawan is paid fixed weekly salary plus commission based on a percentage of sales, yes, is equal to y percentage because आपण कमिशन ला y मानलेलं आहे बाळांनो. ठीक आहे ना. आणि आता आपण काय करतोय बघा, लक्षात घ्या, वीक 1 मध्ये त्याची अर्निंग काढतोय. वीक 1 मध्ये आता y जो पर्सेंटेज असणार तो पर्सेंटेज सेलचा असणार. येस सर. मग पर्सेंटेज हा इथे तुम्ही लिहिला वाय पर्सेंटेज, मग त्याच्या पुढे सेल पण लिहिला पाहिजे ना. येस सर. मग सेल मी एक्स वाय झेड मानू का? अरे नालाय का, कशाला एक्स वाय झेड मानायचा आहे जर सेल ऑटोमॅटिकली दिलेला आहे. ओके सर, पण वाय पर्सेंटेज नाही दिला. अरे असू दे बाळा, 68,000 तरी लिही. सर 68,000 कुठले लिहिले? सेल आहे बाळांनो, सेल. ठीक आहे, 68,000 चा वाय पर्सेंटेज प्लस एक्स इज इक्वल टू, त्याला किती भेटले टोटल बाळांनो? 9,880. आता याच्यामध्ये काय करता येईल का आपल्याला? सोडा सोडा राया नाद खुळा. ठीक आहे, सो एक्स प्लस 680y इज इक्वल टू 9880. 9880 या इक्वेशन को हम मानेंगे इक्वेशन 1. ठीक है, इक्वेशन 1 मान लो. आता दुसरे इक्वेशन पण बघू ना. यस सर. दुसरे इक्वेशन काय? सॅलरी किती आहे? एक्स आहे प्लस कमिशन किती आहे? कमिशन सर कमिशन माहित नाहीये ना, वाय. ओके, वाय पर्सेंटेज. सेल तर बघा 73,000 आहे. ओके गुड. वाय पर्सेंटेज, वाय पर्सेंटेज सेल्स किती आहे? 73,000 इज इक्वल टू अर्निंग किती है? अर्निंग 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 क्या है उसकी अर्निंग? 10,180 सर, 10,180. ठीक है, 10,180. आता इकडे 0 0 0 0 गेले. इक्वेशन काय म्हणलं? एक्स प्लस वाय, एक्स प्लस 730y लिहितो इज इक्वल टू 10,180. ठीक आहे, आता हा जे इक्वेशन आहे या इक्वेशन मधून मी इक्वेशन 1 मायनस करणार. ठीक आहे, या इक्वेशनला म्हणणार इक्वेशन 2. ठीक आहे, आता काय करणार? लेट 2 मायनस 1. ठीक आहे ना. आता 2 इक्वेशन काय? एक्स प्लस 730y इज इक्वल टू 10,180. ठीक आहे, लेस एक्स प्लस काय होतं रे ते? काय होतं? 680y, 680y इज इक्वल टू काय होतं? आता ते मला बघावं लागतं सारखं. 9880. ठीक आहे ना, 9880 होतं आय गेस. येस सर, येस बरोबर आहे सर तुम्ही. 730 आणि आता एक्स मधून एक्स गेला, एक्स 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 फिनिश. आता 730 मधून 680 जातात, वरचे 30 इकडचे 20, टोटल 50, 50y. आता 10,180 मधून 9880 जात आहे. आता इमॅजिन करा, याच्यामध्ये मी जर 100 टाकले तर काय होणार? 9980. अजून एक 100 टाकले 1080, पण तिथे वर 10,180 आहे. अजून एक 100 म्हणजे 300, टोटल 300. डिफरन्स 300च आहे. ठीक आहे ना, 300. आय होप कळत नसेल तर तुम्ही मस्तपैकी याच्यातून वजाबाकी करा. सिंपल आहे गोष्ट. ठीक आहे, वाय ची व्हॅल्यू काढा 6. वाय ची व्हॅल्यू काय आली? 6%. ठीक आहे, सो 6% इज अ वाय. सो लेट पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. ठीक आहे, असं मी लिहिणार. आता इथे जागा नाहीये मला, सो मी डायरेक्टली पुट करतोय. सो एक्स प्लस 680y, 680 y तर माहिती आहे मला, y ची व्हॅल्यू आता डायरेक्टली काढली इंटू 6 इज इक्वल टू 9880. आता काही काही स्टुडंटचा डाऊट येईल,
सर इथे 6% आहे म्हणल्यावर 6/100 करायला हवं. बाळांनो नालायकांनो, ज्यावेळेस आपण हे पर्सेंटेजचं कॅल्क्युलेशन करत होतो त्यावेळेस आपण त्याचे पर्सेंटेजचे 100 तर ऑलरेडी घालवले होते ना. मग आता येणार ते फक्त वायचा आन्सर येणार म्हणजे 6 येणार, कारण की वर 6 होता खाली 100 होते. 100 तर केव्हाच घालवले तुम्ही इक्वेशन बनवताना. नॉनसेन्स. आता हे कॅल्क्युलेशन करा. ठीक आहे, x प्लस 4080, आय होप बरोबर असेल. 4080 इज इक्वल टू 9880. ठीक आहे, आता काय करणार, x ची व्हॅल्यू कशी काढणार. x इज इक्वल टू सिंपल आहे 9880 लेस 4080. याचा आन्सर कमेंट मध्ये करा. किती असणार आन्सर हे मायनस करून ऍटलीस्ट कमेंट मध्ये करू शकता, म्हणजे मला कळेल की नुसते बघणारे किती आहेत आणि ऍक्च्युअल मध्ये सॉल्व्ह करणारे किती आहेत आणि घरी अभ्यास करणारे किती आहेत. सो प्लीज याचा आन्सर मला कमेंट मध्ये पाहिजे. मी नाही करणार ही वजाबाकी, सिंपल सी वजाबाकी. फायनल आन्सर भेटेल. सर मग ती काय भेटेल आपल्याला, सेल्स भेटेल बाळांनो, कारण आपल्याला वाय म्हणजे पर्सेंटेज ऑफ कमिशन आधीच भेटलेलं आहे. तर आता काय भेटणार, सेल भेटणार बाळांनो. सो टोटल सेल पण भेटला आणि कमिशन पण भेटलं. डन. आता बघा, दीपकची सॅलरी वॉज इन्क्रीज फ्रॉम 4000 टू 5000. ओके, सॅलरी इन्क्रीज झाली. ओके डन, काय हरकत नाही. द सेल्स बिंग द सेम. ठीक आहे, सेल्स तेवढेच आहेत. ओके, ड्यू टू रिडक्शन इन द रेट ऑफ कमिशन फ्रॉम 3% to 2%, his income remained unchanged. फाइंड हिज सेल्स. ते सगळं ठीक आहे, सगळ्या गोष्टी ठीक आहेत, मला यावर काहीच बोलायचं नाही आता सध्याला. या कम्प्लीट एक्झाम्पल बद्दल मला काही बोलायचं नाही. प्रॉब्लेम काय माहिती का, तो समजून घ्या. मी प्रत्येक प्रॉब्लेमच्या आधी तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दडलेली कन्सेप्ट का सांगतो किंवा त्याची जास्त डिटेल मध्ये डिस्क्रिप्शन का देतो तुम्हाला. का मी तुम्हाला सांगतो की बाळांनो हे प्रॉब्लेम कडे आता बघू नका. प्रॉब्लेम मध्ये हिडन अजेंडा, हिडन ज्या कन्सेप्ट आहेत त्याची कन्सेप्ट क्लॅरिटी करा. त्याचं रिझन हे आहे बाळांनो की नालायकांनो, की जर तुम्ही त्या कन्सेप्ट नाहीत बघितल्या, फक्त टीचर इथे सॉल्व करतोय त्याच्या स्टेप्स फक्त बघत बसला, तर पेपर मध्ये सेम क्वेश्चन येईल पण तुम्ही ब्लँक व्हाल, कारण समोर टीचर नसेल. विचार करायला लागणाऱ्या त्या कन्सेप्टला पकडा. ती कन्सेप्टची क्लॅरिटी महत्वाची आहे नालायकांनो. यात कुठली, आता यात कशात ब्लँक होईल माहिती का. ऐका, पहिली ट्विस्ट, दीपकची सॅलरी इन्क्रीज झाली 4 पासून 5000. खाली लिहिले टोटल इन्कम रिमेन अनचेंज. परत लिहिले की कमिशन मध्ये पण फेरबदल आहे. पोरग इथंच गफलत. चक्कर येणार बोराला, म्हणणार की भेंडी हे जाऊ दे, सोड, काय काढायचंय ते फाइंड करा. पण हे प्रॉब्लेम चुकीचा आहे का काय. बोर्डाला शेअर येणार पहिल्यांदा पोरगा. स्क्रीन मध्ये दिसतंय का. ओके, येस सर. आता ओरडा सर. बाळनो सांगायचा मुद्दा हा आहे की इन्कम ही कन्सेप्ट कशी बनते लक्षात घ्या. लक्षात घ्या तुम्ही. दीपक 4000 कमवायचा. येस सर. सेल्स बिंग द सेम, जाऊ दे सेल्स आपल्याला घेऊन देणार नाही घंटा. सेल्स दिले नाहीत ना, नका देऊ दे. ठीक आहे चला सर, सेल्सला एक्स माना, एक्स मानू नाही तर वाय मानू. ठीक आहे ना. सेम ड्यू टू रिडक्शन इन द रेट ऑफ कमिशन. ओके डन बेबी. 3% टू 2% झालं. ठीक आहे, आधी 3% होतं ना, 3%. यात दीपक जे कमवतोय ना बाळांनो, याला म्हणतात टोटल इन्कम. म्हणजे इन्कम इज नॉट ओनली डिपेंडेंट ऑन वन फॅक्टर. ठीक आहे, याची ही जी सॅलरी आहे ही 4000 वरून 5000 जाते. मग इन्कम बदललं असेल. अरे टोटल इन्कम कन्सिस्ट ऑफ 2 थिंग्स, सॅलरी अँड पर्सेंटेज ऑफ सेल. ठीक आहे, आता बाळांनो सीन काय झालाय, त्याचं रिडक्शन झाले पर्सेंटेज मध्ये. ठीक आहे, पर्सेंटेज मध्ये रिडक्शन झाले. मग आता यामध्ये आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, सेल फाइंड आउट करायचं. सेल फाइंड आउट करायचं. बाळांनो लक्षात घ्या, पर्सेंटेज मध्ये चेंज झालेला आहे.
पण ते इक्वल राहतंय टोटल दोन्ही बाजू. मी काय बोलतोय कळतंय का तुम्हाला? लक्षात घ्या. इथे इक्वेशन काय फ्रेम, अरे यार आता इथे इक्वेशन काय फ्रेम होतंय बघा, लक्षात घ्या. सोडा सोडा राया हा नाद खुळा, सोडा सोडा राया हा नाद खुळा. 4000 प्लस 3%. आता त्याच्या सेल्सला मी एक्स मानतो. ऑफ एक्स इज इक्विव्हॅलंट टू, काय म्हणतोय तो, काय म्हणतोय 5000 सर, प्लस किती पर्सेंट, 2% सर, एक्स. ठीक आहे, हे इक्वल आहे असं सांगतोय. त्याचं इन्कम रिमेन अनचेंज. ठीक आहे, आता हे सॉल्व करायचं आपल्याला. आन्सर येईल आपल्याला एक्सचं. सोड सोड राय नाद खुळा, सोड सोड राय नाद खुळा. 40 प्लस 3x. आपण डायरेक्टली ती करण्यापेक्षा, ऐका ना, आपण हे करण्यापेक्षा अजून एक शॉर्टकटने करू शकतो. येस सर, येस. 4000 घ्या इथं, इथे 100 घ्या. ठीक आहे, इथे x घ्या. आता डायरेक्टली 3/100 ला कन्वर्ट करा. 4000 प्लस 0.03% ना, x इज इक्वल टू 5000 प्लस पॉइंट, अरे 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 0.02x. ठीक आहे, आता 0.03x मधून 0.02x मायनस करा आणि इकडे 5000 मधून 4000 मायनस करा. मग इथे येणार 0.01x इज इक्वल टू 5000 मायनस 4000, 1000. ओहो ओहो सर, x किती येणार, x इज इक्वल टू 1000 आहे डिवाइड बाय 0.01. सर अब फस गए ना, कोणी करायला लावला होता राडा. आता हे सॉल्व कसं करणार? नालायकांनो, सिंपल आहे. खालचे 2 डिजिट नंतर हे डेसिमल आहे, मग काय करणार, वर 2 डिजिट पाठवणार, आन्सर येईल 1 लाख. हे जलवा, हे जलवा, स्वामी सर का है जलवा. 1 लाख आंसर है. ठीक है ना. सो बेसिकली फाइनल आंसर कम्स टू 1 लाख. ओके, डन सर, यू आर ग्रेट सर. अरे इथे पेज सोडलं होतं मी. आता इथे काय करू, इथे आपण एक बनवूया, एक छोटस घर, इथून वाहणारी नदी, आणि या नदीमध्ये तुम्ही उडी मारा जर तुमचा अभ्यास नीट होत नसेल तर. चला पुढे. An agent is paid a commission of 7% on cash. ओहो, जलवा. Cash sales and 5% on credit sales. ओके, आता याच्यामध्ये मस्ती केली हा त्यांनी. आता मी सांगतो याच्यामध्ये काय करणार असं मला वाटतंय, बट ठीक आहे, नाही सांगत. चला पुढे बघा. मेड बाय हिम इफ ऑन द सेल ऑफ ₹1,02,000. ओहो, नाही असं नाही केलं. द एजंट क्लेम्स अ टोटल कमिशन ऑफ 6,420 फाइंड हिज कॅश सेल्स अँड क्रेडिट सेल्स. वाटलंच मला असंच करणार. सर काय चाललंय, तुम्ही काय बोलताय तुमच्याशी? लक्षात घ्या बाळ, ऐका. त्यांनी कॅश सेल्स आपल्याला दिला नाही, क्रेडिट सेल्स दिला नाही, बट त्यांनी मस्ती केली आपल्याला टोटल सेल्स देऊन. सर टोटल सेल्स दिलाय, मग तुम्ही एवढे खुश का होता? कारण की टोटल सेल्स मधून जर एक सेल मायनस केला, दोघांपैकी एक सेल, तर उरतो एकच सेल. सर काय बोलताय, ऐका. अकाउंट मध्ये तुम्ही शिकला असाल की टोटल सेल्स जे असतात ते 2 प्रकार, म्हणजे ते टोटल सेल्स मध्ये 2 कंपोनेंट असतात. एक असतो कंपोनेंट कॅश सेल, एक असतो क्रेडिट सेल. कॅश और क्रेडिट मिलके बनते हे टोटल सेल. सो लेट सपोज आपण आता याच्यामध्ये let cash sales jalwa be x, then credit sales fashion का है ये जलवा b, credit sales b credit sales b. total sales किती आहेत वाढनो, ये जलवा मायनस एक्स, बरोबर. कॅश सेल्स मायनस केले टोटल मधून मी बेसिकली. ठीक आहे ना. ओके, डन. आय होप तुम्हाला कळालं असेल. ठीक आहे, आता बघा हे आपल्याला भेटले. आता त्यांनी काय सांगितलंय, एजंट इज पेड कमिशन ऑफ 7% ऑन कॅश सेल्स, द्या 7% ऑन कॅश सेल्स अँड 5% ऑन क्रेडिट सेल मेड बाय हिम इफ ऑन द सेल ऑफ, हा
द एजंट क्लेम टोटल कमिशन ऑफ 6420. ओके, फाइंड हिज कॅश सेल्स अँड क्रेडिट सेल्स. ओहो, आता कॅश सेल्स वर 7% घ्यावं लागेल, ठीक आहे. क्रेडिट सेल्स वर 5% घ्यावं लागेल, आणि दोघांची टोटल आपल्याला किती दिली आहे? 6420. आता काय करणार? कारण की आता आपण टोटल तर कॅश सेल्स काढले, क्रेडिट सेल्स पण काढले. आता या कॅश अँड क्रेडिट सेल्सचा पर्सेंटेज काढावं लागेल आपल्याला, आणि त्याची दोघांची टोटल करावी लागेल सर. नाहीतर त्याशिवाय आपल्याकडे आता दुसरा कोणताच मार्ग नाही राहिला. येस, तुम्ही ओळखलेला आहे. कॅश सेल्स वर किती येत रे? 7% सर. 7% ऑन कॅश सेल्स एक्स प्लस 5%. 5% क्रेडिट सेल्स. सांगा ना मला, सांगा ना मला. 1,02,000 मायनस एक्स करा सर. ओके इज इक्वल टू किती आहे? टोटल कमिशन सर. टोटल कमिशन किती आहे आलाय का? 6420 सर. ओके. आता याच्यामध्ये मला बाळांनो सांगा, मी कसं सॉल्व करणार? कसं करू मी हे सॉल्व? ठीक आहे, मी आता याच्याकडे बघून खूप व्याकुळ झालोय. मला आता खूप रडायला आलंय. मला असं वाटतं की हे माझ्याच्यानं सॉल्व नाही होणार की काय. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप असणार बाळांनो 7x प्लस 5 ब्रॅकेट मध्ये 1,02,000. सर तुमच्याकडून नाही झालं तर कुणाकडूनच नाही होणार. यू आर ग्रेट सर, यू आर ग्रेट. ओके बेटा, 7x प्लस 5. अरे 5 जे ना बाळांनो, 5 आपल्याला इनर ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, राईट. सो इनर ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया आपण. सर इथे कुठे मल्टिप्लाय करणार? तुम्ही स्पेस सोडली असणार आहे. येस बाळांनो, 7x घ्या. 7x प्लस 5 इंटू किती होतं रे ते? मग डायरेक्टली मल्टिप्लिकेशनच करतो मी. आय होप समोर असेल, आता तुमच्या समोर असेल, बिकॉज तुमच्याकडे आहे ते, माझ्याकडे नाहीये. मला ते महाग जावं लागेल सतत, त्याच्यामुळे मी डायरेक्टली बघून लिहितो. 5 आतमध्ये आहेत 1,02,000. 1,02,000 आहेत सर, मायनस एक्स आहे, ठीक आहे, इज इक्वल टू, आय होप इज इक्वल टू 6 लाख. किती आहे टोटल? आय होप सर इकडे 5% होतं ना, काहीतरी चुकलं का रे आपलं? ओ, आपण एक मिस्टेक केली बाळांनो, ठीक आहे ना. हे 100ला 100 हे आपण कसे घालवले? हे इथे मल्टिप्लाय 100 आहे बाळांनो, ठीक आहे ना. ते मल्टिप्लाय 100 मी डायरेक्टली 100 मायनस करून टाकले, बट ते एक स्टेप जी लिहायची होती ती मी विसरलो बाळांनो. त्याच्याने आपल्याला 100% अॅक्युरसी इथे लक्ष द्या. मी काय केलं की बोथ साईडला मल्टिप्लाय 100 केलं बाळांनो. सो हे 100 मल्टिप्लाय केल्यामुळे काय होणार बाळांनो? बोथ साईडला जर मी 100 ने मल्टिप्लाय करत असेल तर इकडे 100 तर कॅन्सल होणार, म्हणजे सगळ्यांचं जे डिवाइडचं जे 100 आहे ते कॅन्सल होणार. बट इकडे 100 ने मल्टिप्लाय केल्यामुळे 100 वाढणार ना. येस सर, 642000, ठीक आहे ना. आय होप तुम्हाला कळालं असेल. 642000, ठीक आहे. इकडे 7x प्लस 5 ब्रॅकेट मध्ये 1,02,000 मायनस एक्स. मी आय होप प्रत्येक स्टेप बरोबर लिहित चाललो. येस सर, 7x प्लस डायरेक्ट मी 100 कॅन्सल केला, बट मल्टिप्लाय 100 करायचं राहिलं होतं बस, ठीक आहे, बाकी काय नाही सर. ओके सर, बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी गलतियां होती रहती है. येस 100%. आता इथे बघा मल्टिप्लिकेशन मध्ये पण गलतियां हो रही है सर आपकी. बरोबर आहे? आय होप 5,10,000 बरोबर आहे ना? 100% सर. अजून काय राहिलं याच्यामध्ये? मायनस 5x इज इक्वल टू 64,000. ओहो, आता हे सॉल्व तुम्ही करू शकता का सर? करा ना तुम्ही सॉल्व, ठीक आहे. 5,10,000, अरे 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 5,10,000 मायनस, ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा 7x मायनस 5x प्लस 2x. सर प्लस 2x कसं काय झाला? बिकॉज ऐका, या 7x मधून मी डायरेक्टली हा मायनस करून टाकला तर प्लस 2x राहिला.
इज इक्वल टू 64 2000. ठीक आहे, 64 2000 2000 5,10,000 आणि इथे 2x आहे. सर काय करणार आता, 5,10,000 तिकडे पाठवणार किंवा 64 2000 ला इकडे घेऊया आपण. चला, 5,10,000 मायनस 64 2000. ठीक आहे ना, ठीक आहे, काय हरकत नाही. 6,42,000 आहे, हे 5,10,000 आहे. आपण 5,10,000 ला तिकडे पाठवायचं असतं, पाठवलं असतं तरी चाललं असतं, बट काय हरकत नाहीये. इकडे -2x करून टाकू, मायनस मायनस साइन कॅन्सल होऊन जाईल. आता या दोघांमधला डिफरन्स काय बाळांनो, या दोघांमधला डिफरन्स तुम्ही शोधू शकता का? -1,32,000 येईल. -1,32,000 इज इक्वल टू -2x. ठीक आहे, आता बेसिकली काय करू शकतो आपण, काय करू शकणार आहे, इकडे याला डिवाइडला करू, साइन पण जाईल आणि एक्स ची व्हॅल्यू कळेल. सो एक्स ची फायनल व्हॅल्यू येईल तुमची, एक्स ची व्हॅल्यू येईल 66,000. ठीक आहे, सो एक्स ची व्हॅल्यू 66,000 आली. याचा अर्थ आपल्याकडे एक्स काय होता, एक्स होता बघा इकडे लक्ष द्या बाळांनो, एक्स होता कॅश सेल्स. सो कॅश सेल्स जर 66,000 येत असेल तर क्रेडिट सेल किती येणार, टोटल सेल्स मायनस कॅश सेल्स. टोटल सेल्स किती आपला, टोटल सेल्स होता आपला, म्हणजे क्रेडिट सेल्स मध्ये टोटल सेल्स होता 1,02,000. 1,02,000 मधून मी जर 66,000 मायनस केले तर काय येणार आन्सर, क्रेडिट सेल्स. ठीक आहे, क्रेडिट सेल्स येणार. ठीक आहे, तर आता आपण त्याच्यातून ते मायनस करणार आणि क्रेडिट सेल्स लिहिणार. सो इकडे लिहू शकतो आपण, क्रेडिट सेल्स इज इक्वल टू, ते किती होते, टोटल सेल्स किती होता बाळांनो आपला, 1,02,000. ठीक आहे ना, मायनस 66,000. $36,000 आन्सर येईल. 36 बरोबर आहे, 36,000 आन्सर आपलं यायला हवं. सो आय होप तुम्हाला हे कळलं असेल. हे 36,000 कशाचे आहेत सर, क्रेडिट सेल्स आहेत. ओ हो सर, एवढं मोठं कॅल्क्युलेशन, बकवास कॅल्क्युलेशन होतं सर. इथे आपण मिस्टेक केली, लक्षात ठेवा फक्त कुठे मिस्टेक केली. ठीक आहे, बाकी काही हरकत नाहीये, बाकी असं काही जास्त डिफरंट टाइप मध्ये काही नव्हतं. हा, ओके डन. चला आता पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. पुढचा प्रॉब्लेम काय बाळांनो, पुढचा प्रॉब्लेम आहे 3 कार्स ओन. ओके, हा लास्टचा प्रॉब्लेम आहे आज आपण करतोय, बट हा मी होमवर्कला देणार आहे आणि हा मी उद्या सॉल्व्ह करून घेणार आहे. बट मी जाताना तुम्हाला हा सॉल्व्ह कसा करायचा आहे हिंट देतो, म्हणजे बेसिकली तुम्हाला समजून सांगतो, बट फक्त तुम्ही करा कॅल्क्युलेशन. ओके, लक्षात घ्या, होमवर्क म्हणून समजा आणि करा, आणि प्रामाणिकपणे करा प्लीज बाळांनो. ठीक आहे, लक्ष द्या. 3 cars were sold through an agent. ओके सर, डन. एजंटच्या थ्रू गाड्या विकतोय आपण. 2,40,000 एक कार आहे, 2,22,000 दुसरी आहे, आणि 2,25,000 रिस्पेक्टिव्हली. ओके डन. रेट ऑफ कमिशन पण दिलाय 17.5, म्हणजे पहिल्या याच्यावर असेल ऑन द फर्स्ट. येस, 12.5% ऑन द सेकंड. करेक्ट सर. अँड थर्ड वर किती आहे बाळांनो, अरे थर्ड वर दिलाच नाही. इफ द एजंट ओव्हरऑल रिसिव्ड, अच्छा ओव्हरऑल दिलाय 14% कमिशन ऑन द टोटल सेल्स, फाइंड द रेट ऑफ कमिशन पेड ऑन थर्ड कार. ओके, तो फाइंड करायचा थर्ड कारवरचा कमिशन. बाळांनो एक गोष्ट लक्षात घ्या, पहिल्या कारची व्हॅल्यू किती आहे, 2,40,000. दुसऱ्याची किती आहे, 2,22,000. तिसऱ्याची किती आहे, 2,25,000. हा असणार टोटल सेल. हा टोटल सेल्स आला की याच्यावर तुम्हाला घ्यायचं आहे 14%. सर 14% का, कारण की 14% कमिशन आहे ना टोटल सेल्स वर. ठीक आहे, सर टोटल सेल्स वर 14% कमिशन घेणार. सर 14% कमिशन काढून करणार काय, हे असणार टोटल कमिशन. टोटल कमिशन कशाने बनतं बाळांनो, टोटल कमिशन बनतं 17, कुठे गेलं तो, हा 17.5% याच्यावर घेऊन प्लस 12.5% याच्यावर घेऊन. आता रिमेनिंग जी अमाऊंट असणार टोटल कमिशन मधून, जी ह्या दोन कमिशन मधली जाणार, ती असणार तुमची तिसऱ्या कारवर कमवलेली कमिशन. आणि मग त्याचा पर्सेंटेज शोधण्यासाठी ती अमाऊंट डिवाइड बाय कारची अमाऊंट इज इक्वल टू पर्सेंटेज.
तो पर्सेंटेज. आय होप कळालं असेल तुम्हाला हिंट. नसेल कळालं परत मागे जा आणि परत बघा हा व्हिडिओ. ठीक आहे ना. सो चला, हा प्रश्न होमवर्कला मी देत आहे. आणि हा, मी तुम्हाला आज एक सांगितलं होतं टास्क, ते वजाबाकी कमेंटमध्ये करायची होती. आय होप तुम्ही केली असेल. तुम्ही सिन्सिअर मुलं आहात आणि माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. जर तुम्ही केली असेल तर आय होप तुमच्यासाठी मी लवकरच एक गिफ्ट आणणार आहे आणि ते गिफ्ट मी तुम्हाला एका व्हिडिओच्या थ्रू अनाउन्स करणार आहे.